आणि यानंतरची बातमी आहे पुण्यामधल्या गुन्हेगारी जगतातून। वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून एकामागोमाग एक सुरू असलेल्या हल्ल्यांना अटकाव करण्यासाठी बंडू आंदेकरसह प्रमुख आरोपींना कारागृहामध्येच क्वारंटाईन करण्याची मागणी पुणे पोलीस करणार आहेत। या आरोपींना कारागृहामध्ये स्वतंत्र ठिकाणी ठेवावं, त्यांना फोन आणि मुलाखत यासारख्या सुविधा दिल्या जाऊ नयेत, यासाठी पुणे पोलीस न्यायालय आणि कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। पुणे शहरामध्ये आंदेकर गायकवाड टोळी संघर्षातना जो रक्तरंजित सूड सत्र सुरू झालेलं आहे, ते पुणे पोलिसांनी आता थेट कारागृहातील हालचालींवर लक्ष केंद्रित केले। आरोपींना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती, न्यायालयीन तारखांदरम्यान होणारे संपर्क, मोबाईलच्या माध्यमातून संदेशांची होणारी देवाणघेवाण, यामुळे हे खून सत्र रचलं जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे आता सगळ्या प्रमुख आरोपींना एकत्र न ठेवता त्यांना स्वतंत्र बाराकीमध्ये हलवणं, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणं आणि त्यांच्या फोन सुविधेवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातोय। न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात आणलं तर टोळीतल्या सदस्यांशी संपर्क होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जावी, यासाठीही भर दिला जाणार आहे। हे सगळं करण्याचं कारण पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेली हत्यासत्र, त्यातला अगदी ताजं उदाहरण अक्षय मस्केच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा आहे। अक्षय मस्केवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तपासामध्ये कोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्या, त्यावरही एक नजर टाकूया। पोलीस रेकॉर्डवर नसलेल्या तरुणांकडून हे गुन्हे सध्या करून घेतले जात आहेत, जेणेकरून हे गुन्हे नेमकं कोण करतंय हे पोलिसांना सहज लक्षात येऊ नये। हे सगळे तरुण आपण आंदेकर टोळीशी संबंधित नाही असं बाहेरून भासवतात, कारण त्यांचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्यामुळे ते भासवणं त्यांना सहज शक्य होतं। अनेक अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यांसाठी वापर करून घेतला जातो। कारण काय, तर अल्पवयीन मुलांना कायद्यानुसार 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत नाही, मग त्यांना 3 वर्षात सुटता येतं, म्हणून अल्पवयीन मुलांना या गुन्ह्यांसाठी हेरलं जाते। आयुष कोमकरची जी हत्या झाली होती, ती हत्या होण्या अगोदर अक्षय मस्केला जीवे मारण्याचा कट आंदेकर टोळीकडून रचण्यात आला होता। कोमकर टोळीमधले आणखीन काही लोक हे आंदेकर गँगच्या रडारवर असल्याची सुद्धा आतापर्यंतची पोलिसांची तपास यंत्रणांची माहिती आहे। त्यामुळे यापेक्षाही जास्त हत्यासत्र पुण्यामध्ये पाहायला मिळू शकतं असा तपास यंत्रणांना संशय आहे। जेलमध्ये जे आंदेकर टोळीतले सदस्य आहेत त्यांना जे भेटायला येतात त्यांच्या मार्फत सुपारी दिली जाते असाही तपास यंत्रणांचा अंदाज आहे, आणि म्हणूनच तपास यंत्रणा या जेलमधल्या यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। हल्ल्याचं ठिकाण कुठलं असणार, वेळ काय असणार, हल्लेखोर कोण असणार, हे सगळं ठरतंय ते जेलमधल्या भेटींमध्येच। गेल्या काही दिवसांमध्ये जेलमध्ये या आरोपींना भेटायला कोण कोण आलं होतं त्याचीही यादी पोलिसांनी मागवून घेतलेली आहे, जेणेकरून त्यांच्या चौकशीमध्ये काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात। ज्या आंदेकर टोळीकडनं हे सगळं घडवून आणलं जाते पुण्यामध्ये दिवसाढवळ्या, त्या आंदेकर टोळीचा पुण्यामधला इतिहास नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 1970च्या दशकात बाळू आंदेकरचा कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय होता। पुण्यामधल्या एका स्थानिक गुंडावर बाळू आंदेकरनं हल्ला केला आणि तिथूनच त्याच्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात झाली। त्यानंतर बाळू आंदेकरनं एक टोळी स्थापन केली। मध्य पुण्यामधल्या भागामध्ये हप्ता वसुली, बेकायदा व्यवसाय असे उद्योग त्यानं सुरू केले। यानंतर आंदेकर गँगला स्थैर्य आलं। मुंबईमधल्या अरुण गवळी गँगशी संधान साधून आंदेकर गँगनं आपली ताकद वाढवली। 1975च्या सुमारास कसबा पेठेतला तरुण प्रमोद माळवतकर हा बाळू आंदेकरच्या गँगमध्ये सामील झाला आणि त्यानंतर सुरू झालं गँग वॉर। 1980च्या दशकात आंदेकर आणि माळवतकर यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला। माळवतकरकडून बाळूच्या जवळच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवण्यात आला। मग माळवतकरनं स्वतःची एक टोळी स्थापन केली। 17 जुलै 1984ला माळवतकर गँगकडून
कोर्टाच्या आवारातच बाळू आंदेकरची तलवारीनं हत्या करण्यात आली। यानंतर काही दिवसातच आंदेकर गँगनं पलटवार केला आणि 6 जणांची हत्या केली। या 6 जणांमध्ये माळवतकरचे वडील, भाऊ आणि चुलत भाऊ यांचा समावेश होता। बाळू आंदेकरचा मुलगा बंडू आंदेकर याला नंतर अटक झाली आणि पुढची अनेक वर्ष तो जेलमध्येच राहिला। तिथूनच बंडू आंदेकरचाही उदय झाला। जेलमध्ये गेल्यावर बंडू आंदेकर हा आंदेकर गँगचा म्होरक्या बनला। 19 नोव्हेंबर 1997 ला प्रमोद माळवतकर हा एका एन्काउंटरमध्ये ठार झाला। त्यानंतर बंडू आंदेकर गँगचं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वावर वर्चस्व प्रस्थापित झालं। मग पुण्यातली ही गुन्हेगारी पुण्याच्या राजकारणात प्रवेश करती झाली। 1990च्या दशकात आंदेकर कुटुंबानं राजकारणात प्रवेश केला। बंडू आंदेकरचा भाऊ उदयकांत आणि रमाकांत हे नगरसेवक म्हणून निवडले गेले। 1998 मध्ये वत्सला उर्फा अक्का आंदेकर पुण्याची महापौर बनली। बंडू आंदेकरची पत्नी राजश्रीनं 2007 आणि 2012 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली। बंडू आंदेकरचा मोठा मुलगा वनराज आंदेकरनं 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली। वनराज आंदेकर नगरसेवक बनल्यावर आंदेकर कुटुंबात वाद सुरू झाले। वनराज आंदेकरनं जाणून बुजून आमच्या दुकानावर कारवाई केली असा त्याची बहीण संजीवनीचा समज झाला। मग संजीवनी, तिचा पती जयंत आणि त्याचा भाऊ गणेश कोमकर यांनी वनराजच्या हत्येचा कट रचला। 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर पुण्यामध्ये आयुष कोमकरची हत्या झाली। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून जयंत कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याच्या हत्येचा कट रचला गेला आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी इमारतीच्या पार्किंगमध्ये तब्बल 9 गोळ्या झाडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली।